रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. मी किसन महाराज चौधरी, यूट्यूब चॅनल पसायदान यावरून गेले काही दिवस आपणासमोर हा विषय मांडत आहे. मागच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय आत्मसंयम योग या संदर्भातलं चिंतन ऐकत आहोत. सुरुवातीलाच संजयाने आपण किती भाग्यवान आहोत, ब्रह्मरसाचं पारणं असावं आणि त्या ठिकाणी पाहुणे म्हणून आपण अचानक जावं आणि आपल्यालाही त्या ब्रह्मरसाचा आस्वाद मिळावा म्हणून भाग्यवान असल्याची गोष्ट त्यांनी नमूद केली. माऊलींनी भाषेचं सामर्थ्य सांगितलं. बोली अरूपाचे रूप दाविनं, अतिंद्रिये परिभोगविनं इंद्रिया करवे. कारण 6व्या अध्यायामध्ये जसं आत्मबोधाचा विषय मांडला आहे त्याचप्रमाणे मराठी भाषेचं उत्कृष्ट अशा प्रकारचं सौंदर्य यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हा आत्मबोध मी जरी मराठीतून सांगितला तरी मराठीला कमी लिखू नका. माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता ते पैदास जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविनं. आणि मग शब्दाचं सामर्थ्य त्यांनी सांगितलं, शब्दाचं वैभव त्यांनी सांगितलं. भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. अर्जुना, योगी आणि संन्यासी या दोन गोष्टी एकच आहेत. शास्त्रांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. तेव्हा त्या दोन्हींमध्ये तू वेगळापणा बाळगू नकोस. प्रपंचात राहणारा माणूससुद्धा योग मार्ग हा अनुभवू शकतो जर तो प्रपंचात संन्यस्त वृत्तीने राहिला तर. आणि म्हणून प्रपंचामध्ये संन्यस्त वृत्तीने राहावं कसं यासाठी भगवंतांनी जाता जाता अष्टांग योग सांगितला. यम, नियम, आहार, प्रत्याहार अशा प्रकारचे 8 मार्ग सांगितले. हे मार्ग जेव्हा आपण प्रामाणिकपणे अभ्यासतो त्यावेळेला तो माणूस हा योगी होऊ शकतो. आणि प्रपंचात राहूनसुद्धा योगाचं सुख संतांनी अनुभवलं तसं आपल्यालाही अनुभवता येतं. पुढे भगवंतांनी अर्जुनाला योगाची लक्षणं सांगितलेली आहेत. पहिलं लक्षण सांगताना ते म्हणतात, तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयांची या एरधारा, जो आत्मबोधाची या ओवरा पौढला असे. म्हणजे अशा प्रकारचा आत्मबोध झालेला माणूस हा विषयांच्या आहारी जात नाही. इंद्रिये त्यांची त्यांची कामं करत असतात पण तो विषयांच्या आहारी जात नाही. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी तो नेहमी समान लेखतो. योगाची ही लक्षणं अर्जुन काळजीपूर्वक ऐकतो आहे. अशी माणसं जी असतात ही देहातच असतात पण देह असूनसुद्धा ती विधेयी असतात. भगवान गौतम बुद्धांचं उदाहरण आपण पाहतो की एकदा आपल्या शिष्यांच्या समवेत गौतम बुद्ध चाललेले होते आणि समोर एक मोठी नदी होती. त्या नदीच्या पलीकडे एका स्त्रीला जायचं होतं पण नदीला भरपूर पाणी असल्यामुळं ती स्त्री पलीकडे जाऊ शकत नव्हती. त्या स्त्रीने विनंती केली आणि गौतम बुद्धांनी त्या स्त्रीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि नदीतून पलीकडे नेलं. शिष्यांनी ते पाहिलं मात्र त्यावेळेला शिष्य काही बोललेच नाहीत. परंतु एक 4-5 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर
शिष्यांनी तो प्रश्न काढलाच आणि ते म्हणाले, गुरुदेव, स्त्रियांपासून आपण दूर राहणं हे आपली सगळी संन्यासाची लक्षणं आहेत, पण तुम्ही मात्र त्या स्त्रीला खांद्यावर घेऊन नदीतून पलीकडे आलात. थोडं वेगळं वाटतं. त्यावेळेला गौतम बुद्धांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. गौतम बुद्ध म्हणाले, अरे, मी ज्या वेळेला त्या स्त्रीला खांद्यावर घेऊन नदीच्या पलीकडे आलो त्याच वेळेला मी ती स्त्री त्या ठिकाणी सोडून दिली, पण आज 5 किलोमीटर चालत आलो तरी अजूनही ती स्त्री तुझ्या डोक्यामध्ये आहे. हे संन्यासाचं लक्षण नाही. साधू संन्यासी हे देहात असूनही विदेही असतात. अशा वृत्तीने जीवन जगणारी माणसं ही खऱ्या अर्थाने योगी असतात. एक साधू रस्त्यात उभा होता आणि एक माणूस त्या ठिकाणी आला आणि तो म्हणाला की माझी बायको चुकली. तुम्ही इथून जाताना पाहिलं का एखाद्या स्त्रीला? त्या साधूने सांगितलं की हो, मगाशी समोरून जाताना मी एक हाडांचा सापळा पाहिला, पण स्त्री होती की पुरुष होती हे मला नाही सांगता येणार. साधू संन्यासी देहात असूनसुद्धा विधेयी असतात. जनक राजाचं उदाहरणसुद्धा आपण पाहतो किंवा शुकाचार्यांच्या बाबतीतसुद्धा आपण पाहतो की देहात असूनसुद्धा ते विधेयी अवस्थेमध्ये जीवन जगत असतात. रमण महर्षींच्या बाबतीतही असंच एक उदाहरण सांगितलं जातं. रमण महर्षींनी संन्यस्त वृत्तीने राहायचं ठरवलं आणि ते एक दिवस आपल्या घरातून बाहेर पडले. काही अंतर गेल्यानंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढ्याच वस्तू त्यांनी जवळ ठेवल्या आणि बाकी सगळ्या त्यांनी रस्त्यात टाकून दिल्या. निबिड अशा प्रकारच्या अरण्यामध्ये एका गुहेत जाऊन ते राहिले. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी होते. उंदीर, पिसवा त्यांच्या शरीराचे लचके तोडत होते, पण ते बाकी स्वतःच्या आनंदात मशगूल झालेले होते. अशा एका स्थितीमध्ये आल्यानंतर एका साधूंनी त्यांना पाहिलं आणि त्यांची स्थिती पाहून त्यांना योग्य अशा प्रकारचं ठिकाण उपलब्ध करून दिलं. पण एक गोष्ट मात्र नक्की झाली की अगदी उनाडक्या करणाऱ्या लोकांपासून किंवा मुलांपासून जो त्रास होत होता तो त्रास त्यांचा वाचला आणि ते स्वतःचं सुंदर जीवन जगायला लागले. आत्मानंद अशा प्रकारची एक अवस्था असते. देह असूनसुद्धा ते विधेयी असतात. राजा जनकाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा प्रकारची आपण उदाहरण पाहतो. या सगळ्या योग्यांच्या कथा ऐकल्यानंतर अर्जुनाला मोठं नवल वाटलं, कारण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे की तो विषयांपासून बाजूला गेलेला असतो आणि असा माणूस हा आत्मबोध त्याला प्राप्त झालेला असतो. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाला साहजिकच हा आत्मबोधात राहिलेला माणूस आत्मबोधाच्या खोलीत झोपलेला असतो, पण विषयासाठी त्याचे सगळे दरवाजे रिकामे असतात, पण तो विषयाच्या आहारी मात्र जात नाही. रामकृष्ण परमहंस इतके विधेयी होते, इतके निष्प्रह होते की एकदा ते झोपलेले आहेत आणि त्यांच्या उशीखाली ₹1 ठेवला कुणीतरी. ते रात्रभर तळमळत राहिले की आपल्याला झोप का येत नाही. जेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की आपल्या उशीला ₹1 कोणीतरी ठेवला आहे, तो ₹1 त्यांनी पहिला बाजूला केला आणि शांत चित्ताने झोपले. म्हणजे हे जे योगी असतात, जे संन्यासी असतात, ते खऱ्या अर्थाने
परमहंस असतात. आणि म्हणून आपल्याला गृहस्थ आश्रमात राहूनसुद्धा योग्यांचं जीवन कसं जगावं हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अष्टावक्र जेव्हा जनक राजाच्या दरबारात गेला तेव्हा राजद्वारात त्या रक्षकांना त्यांनी सांगितलं की मी अष्टावक्र आलो आहे, जनक राजाला सांग. जनक राजापर्यंत निरोप गेला, परंतु पुन्हा दुसरं उत्तर आलं नाही. अष्टावक्र विचार करायला लागला की मला का प्रवेश मिळाला नाही. पुन्हा त्यांनी सांगितलं की कदाचित मी अष्टावक्र आलो आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला इथे प्रवेश मिळाला नसेल, तू एकटाच ये असा निरोप जनक राजांनी पाठवला. पुन्हा अष्टावक्रांनी निरोप पाठवला की अष्टावक्र आलो आहे. राजापर्यंत जेव्हा निरोप गेला तेव्हा राजाने पुन्हा प्रत्युत्तर दिलं नाही. पण जेव्हा अष्टावक्राने मी आत्मा आलो आहे असा निरोप पाठवला त्यावेळेला बाकी त्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला. म्हणजे जोपर्यंत आमच्यामध्ये देह आणि मी म्हणजे देह या ज्या कल्पना असतात तोपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने योगी होत नाही. पुढा सुंदर अशा प्रकारचा विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. अर्जुनाने प्रश्न जेव्हा विचारला की या योग्यांची लक्षणं मला सांगा, त्यावेळेला भगवंत म्हणत आहेत की अर्जुना, हे अशा प्रकारचं योगी होण्यासाठी, कारण अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की या योग्यांना इथपर्यंत पोहोचण्याचं काम कोण करतं. अर्जुनाचा प्रश्न ऐकून देवाला थोडं हसू आलं आणि देव म्हणतात, अरे या अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कोणाची गरज नसते, आपणच तिथपर्यंत जात असतो. आणि म्हणून आपण कोण आहोत हे अगोदर समजावून घेतलं पाहिजे. मी जीव आहे हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला या मार्गापासून बाजूला करतो. म्हणून मी परमात्म स्वरूप आहे ही भावना आपल्यामध्ये पाहिजे. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्म आहे. अहम सहा, तो म्हणजे मी आहे. तत्वमसी, ते सर्व मीच आहे. ही भावना ज्या वेळेला होईल त्यावेळेला देहाबद्दलचा भ्रम हा बाजूला जातो. नाहीतर होतं आहे काय, जे देहची आपणपे मानिती विषयाते भोग्य म्हणती आणिक काही न स्मरती आणिक एक. म्हणजे देह आणि मी म्हणजे देह या पलीकडे काहीच मानत नाहीत आणि त्यामुळं ते त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. माऊलीने मोठा सुंदर दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात की जैशी ते शुकाचेनी अंगभारे नळिका भोई नली एरी मोहरे तेणे उडावे परी न पुरे मनशंका. ज्याप्रमाणे एखादा पोपट असतो आणि तो पोपट एखाद्या नळीवर बसलेला असतो, त्या नळीला त्याच्या पायांनी घट्ट धरलेलं असतं, पण त्याला काय वाटतं, या नळीने मला धरलं आहे त्यामुळे मी पडेल. त्यामुळं तो आपली चोचीने पण धरायचा प्रयत्न करतो. पर्यायाने तो सारखा त्या नळीभोवतीच फिरत राहतो आणि त्याचे असा भ्रम असतो की या नळीला मी धरलं आहे. वास्तविक नळीने त्याला धरलेलं नसतं, त्यानेच नळीला धरलेलं असतं. त्याला मुक्त होण्याची खूप इच्छा असते. माऊली म्हणतात, जैशी ते शुक्तिकाचे अंग भारे नळिका भोवी नली एरी मोहरे. ती परत परत फिरत राहते. तेणे उडावे परी न पुरे मन शंका. उडावं असं त्याला वाटतं, पण पुन्हा पुन्हा मनात शंका येते की त्या नळीनेच मला धरलं आहे. अशा प्रकारची आपली अवस्था असते. आपण जेव्हा प्रपंचात असतो त्यावेळेला त्या प्रपंचामध्ये आपण एवढे गुरफटून गेलेला असतो की त्यातून आपण बाहेरच पडू शकत नाही. पण यातून जर बाहेर पडायचं असेल
तर माऊलींनी पुढचा एक मार्ग सांगितला आहे. देखे मेघवनी सुटती धारा, तिया न रूपती जैसी या सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने. मग यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरुकृपा व्हावी लागते. आणि एकदा गुरुकृपा झाली की मग आपण योग्य मार्गाने जाऊ शकतो. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये मी कदाचित मागेही आपल्याला उदाहरण सांगितलं असेल हे, की जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे नरेंद्र रामकृष्णांच्या भेटीसाठी कलकत्त्याला गेले, त्यावेळेला कालिका मातेच्या मंदिरात ते जाऊन पोहोचले. आणि रामकृष्णांनी नरेंद्रांना पाहिल्यानंतर ते म्हणतात, नरेंद्रा ये, मी तुझीच वाट पाहतोय. नरेंद्रांना मोठं नवल वाटलं. गेले 3 दिवस आपण या कलकत्त्यामध्ये फिरतोय आणि 3 दिवसानंतर स्वामीजींची आणि आपली भेट झाली. न राहून त्यांनी विचारलंसुद्धा, स्वामीजी 3 दिवस मी या कलकत्त्यात फिरतोय आणि आज तुमची आणि माझी भेट झाली आणि तुम्ही मला हाक कशी मारली. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणतायत, अरे तू तरी 3च दिवस फिरतोय मला शोधण्यासाठी, पण मी 3 जन्म तुझा शोध घेतो आहे. आज तू मला भेटलास. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रांच्या डोक्यावर आपला हात ठेवला. एक प्रकारची शक्ती संक्रमित झाली आणि नरेंद्रांचे स्वामी विवेकानंद झाले. जेव्हा गुरुकृपा होते त्यावेळेला सगळा अज्ञानाचा अंधकार माणसाच्या जीवनातला दूर होऊन जातो. देह अहंकार हा निघून जातो. मग अशा प्रकारचा एकदा अहंकार गेला की मग अशी अवस्था प्राप्त होते की समुद्राच्या पाण्यावर किती जरी पावसाच्या धारा पडल्या तरी त्या धारांच्या पासून त्रास त्या समुद्राला होत नाही. देखे मेघवनी सुटती धारा, तिया न रूपती जैसी या सागरा, तैशी शुभाशुभे योगेश्वरा नवती आने. मग शुभ आणि अशुभ हे त्याच्या जीवनात काही शिल्लकच राहत नाही. अशा प्रकारचा तो योगी असतो. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी तो समान मानतो. शुभ आणि अशुभ यामध्ये कुठल्याही प्रकारचा तो भेदभाव करत नाही. त्यालाच योगेश्वर असं म्हणतात. अनेक प्रकारची उदाहरणं दिलीत. तो जितेंद्रिय सहजे, तोची योगयुक्ती म्हणिजे, जेणे साने थोर निणिजे कवणे काळी. त्याला लहान आणि मोठा अशा कुठल्याही प्रकारचं भेदभाव त्याच्या मनामध्ये राहत नाही. जसं भगवंत उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. म्हणजे जसं भगवंताच्या ठिकाणी उच्च नीचपणा नसतो त्याप्रमाणे साधूंच्या ठिकाणी योग्यांच्या ठिकाणी सुद्धा हा कमी अधिकपणा, लहान मोठेपणा, सुखदुःख, शुभ अशुभ हे काहीच नसतं. एकदा माऊलींच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना प्रगट झाली होती बरं का. माऊलींनी समाजाने दिलेला त्रास हा एक दिवस सहनशीलतेच्या पलीकडे गेला आणि आपल्या पर्णकुटीमध्ये आले आणि ताटी बंद करून घेतली. निवृत्तीनाथांनी सोपानदेवांनी खूप विनंती केली पण ताटी उघडली गेली नाही. मुक्ताबाई आर्त स्वराने हाक मारू लागल्या तरी पण ताटी उघडली गेली नाही. पण जेव्हा मुक्ताबाई म्हणतात की संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे, जग झाले वन्नी संत सोये भावे पाणी, राग लोभ दूर सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि या विचाराने माऊलींच्या ठिकाणी क्षणभर आलेली ही ग्लानी दूर झाली. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाईने अनेक प्रकारचा उपदेश केला. आपल्याच दातांनी जर आपली जीभ चावली तर आपले दात आपण पाडून टाकतो का? आपलाच हात जर आपल्या शरीराला लागला तर आपला हात आपण तोडतो का? तसं आपल्याच माणसांनी आपल्याला त्रास दिला म्हणून त्यांच्यावर रागावून कसं चालेल?
राग, लोभ मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली म्हणतात, हा योगी तो जितेंद्रिय असतो. तो जितेंद्रिय सहजे तोच योगयुक्त म्हणवे, जेणे साने थोर निणिजे कवणे काळी. लहान मोठं हे त्याच्या ठिकाणी नसतं. देखे सोने याचे निखळो, मिरू येसणे ढिसाळ, आणि मातीची ये डिखळ सरिसेची वाती. एका बाजूला अगदी सोन्याचा पर्वत जरी त्याच्यासमोर ठेवला तरी दुसऱ्या बाजूला मातीच्या ढेकळाप्रमाणे तो ते मानत असतो. तुकोबारायांच्या जीवनात ते आपण एक गोष्ट पाहतो की शिवरायांना जेव्हा तुकाराम महाराजांची कीर्ती समजली तेव्हा शिवाजी महाराजांनी भरपूर नजराणा, भरदरी कपडे तुकाराम महाराजांसाठी पाठवलेले आहेत. आणि ते सरदार जेव्हा महाराजांच्यापर्यंत ते सगळं काही नजराणा घेऊन आले तेव्हा ते सगळं पाहिल्यानंतर महाराज असं म्हणतात, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. जे योगी असतात ते सोनं नाणं त्यांना मातीप्रमाणे वाटतं. तुकाराम महाराजसुद्धा प्रापंचिक होते, पण प्रपंचात राहूनसुद्धा त्यांनी संन्यस्त वृत्तीने संन्यासाचं जीवन जगलं. माऊलींना हेच सांगायचं आहे की कर्म करत असतानासुद्धा कर्माच्या पायऱ्या पायऱ्या चढत चढत माणसाला योगाची शिखरं गाठता येतात. त्याची ही उत्तम उदाहरणं आहेत. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. एका बाजूला पृथ्वीमोलाचं जरी रत्न त्याला दिलं तरी तो योगी हे अगदी दगडाप्रमाणेच ते मानत असतो. तेथ सुहृद आणि शत्रू, का उदासो आणि मित्रो, हा भाव वेदो विचित्रो कल्प कैचा. पण ते म्हणतात की अशा प्रकारच्या योग्याच्या बाबतीमध्ये मित्र आणि शत्रू, उदास आणि मित्र अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी नसतो. पण त्यासाठी चित्ताची शुद्धता असावी लागते. चित्तशुद्ध जरी व्याघ्र मित्र होती, जर चित्ताची शुद्धता असली तर सर्प मित्र होती. सर्प, वाघ आपले मित्र होऊन जातात. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जेव्हा ते साधना करायला जात तेव्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशा प्रकारची भावना त्यांची व्हायची. सुंदर अशा प्रकारचे पशुपक्षी मंजूळ आवाजात त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायचे, गोड गाणी गायचे. आजही आपण जर प्रकाश आमटे थोर समाजसेवक त्यांच्या आश्रमात गेलो तर आजही ही दृश्य आपल्याला दिसतात की त्यांच्या अंगाखांद्यावर सर्प खेळत असलेले आपण पाहतो. त्यांच्याजवळ वाघ हा आनंदाने अंगाखांद्यावर खेळत असतो. कर्म करून ही माणसं योगी किंवा संन्यासीच नाहीत का? म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. यासाठी चित्ताची शुद्धी असावी लागते. मग याच्यासाठी त्यांनी समबुद्धी अशा प्रकारचा शब्द वापरला आहे. म्हणजे हा जो योगी असतो हा सर्वांच्या ठिकाणी आपली बुद्धी समान ठेवणारा असतो. कदाचित दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये सुद्धा आपण हाच भाग पाहिला आहे. नभंग पावे भरताई नित्य, समुद्र घेतो जिरवणी पाणी, जाती तसे जात जिरुनी भोग, तो पावला शांती नभोग लुब्ध. अशी अवस्था प्राप्त होते. अशा माणसाला आपण समबुद्धी असं म्हणतो. आता हे ज्या वेळेला वर्णन आपण वाचतो ज्ञानेश्वरीतलं किंवा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे काही वर्णन करून सांगितलं तेव्हा खरं तर कधीकधी मनामध्ये विचार येतो की म्हणजे भगवंतांनी हे वर्णन नेमकं कुणाचं केलेलं आहे? स्वतःचंच वर्णन केलेलं आहे, कारण तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा आहे. यश, श्री, कीर्ती, औदार्य, ऐश्वर्य आणि वैभव अशा 6 गुणांनी युक्त असलेला
अशा प्रकारचा हा भगवंत, या भगवंताचं जर वर्णन हे नाही ना, कधी कधी मला शंका येते. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात, हा संन्यासी समभाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि मग त्याला हे सगळं विश्व हे एकच वाटू लागतं. मग अशा प्रकारचं विश्व हाच त्यांना भगवंत वाटू लागतो. पण ते मागणं मागतानासुद्धा विश्वात्मक परमेश्वराकडेच मागणं मागतात. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदा नाही. आणि शेवटी पसायना शेवटची ओळ आली, येत म्हणे श्री विश्वेश्वराव. म्हणजे विश्वेश्वराव म्हणजे विश्वाधिक ईश, विश्वेश म्हणजे जो चराचरात भरून राहिलेला आहे तो विश्वेश, त्यांच्याकडे हे मागणं मागितलेलं आहे. अशी वृत्ती निर्माण होते. होय साम्याची उजरी निरंतर, याच्या ठिकाणी सगळीकडं साम्य भाव निर्माण होतो. जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकचे भांगारे परब्रह्मे. माऊली परत उदाहरण देत आहेत की जरी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार जरी असले तरी त्याच्यातलं सुवर्ण किंवा सोनं हे एकच असतं, किंवा वस्त्र जरी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी त्याच्यातला धागा मात्र एकाच प्रकारचा असतो. अशा प्रकारचा समभाव समबुद्धी असणारा माऊलींनी फार सुंदर त्याच्यासाठी शब्द वापरला, तीर्थराओ, किंवा ते त्याला तीर्थराज असं म्हणतात. आणि खरं तर माऊलींचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानीपुरुषाची लक्षणं ज्ञानेश्वर माऊलींनी आणि भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. ते असं म्हणतात, जो ज्ञानी याचा बापू, देखणे याची दिठीचा दीपू, जया दादुलियांचा संकल्पू विश्वरची. अशा या विश्वात्मक परमेश्वराचं तर वर्णन केलं नाही ना, कारण हे सगळे पांडव भगवंताचे अत्यंत प्रिय आहेत. मनातलं गुह्यातलं गुह्य ज्ञान हे त्यांनी पांडवांना सांगितलेलं आहे. जो वसुदेव देवकी म्हणजे देवकीच्या पोटी जन्माला आला, यशोदेने पालनपोषण केलं, उपयोगी मात्र पांडवांच्या घरी पडला, असं हे सगळं चरित्र. आणि म्हणून ते म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी त्याची काही. म्हणजे इतकं पांडवांबद्दल भगवान श्रीकृष्णांचं प्रेम आहे. आणि हेच प्रेम ज्ञानेश्वर माऊलींचं श्रोत्यांच्यावर आहे. आणि म्हणून माऊलींनी 700 श्लोकांचा विस्तार 9000 ओव्यांच्यापर्यंत केला. आणि वाघविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. या जगामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. ही ज्ञानेश्वरी किंवा हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा, अशा प्रकारची विनम्र प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.